हे मला सांगा. आणि तिसरा प्रश्न विचारला, भगवान श्रीहरीला हा सगळा अधर्म दिसत नाही का, आणि तो डोळे मिटून का बसलाय? त्या श्रीहरीने तरी काही उपाय करायला पाहिजे होता ना. ठीक प्रश्न विचारला आणि उत्तर सांगा म्हणून नारद महर्षींना सांगितलं. नारद महर्षी भक्तीला उत्तर देत आहे, भक्ती तुला सांगतो, कलियुगात प्रारंभ झाला, तू म्हणतीस ते बरोबर आहे, परीक्षेने पकडलं सुद्धा, पण त्या कलीनं परीक्षित राजाला विनंती केली, हे राजा मला मारू नको, जे लोक कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करेल मी त्यांच्या वाटेला जाणार. तुम्हाला माहिती ना कल्पना, अनेक कथा आलेल्या आहेत. त्या कुंभकर्णाला झोपेचं दुसरं नाव कुंभकर्ण आहे लागतात. बरं झालं अगोदर सांगितलं. नाही, माझा मित्रही कुंभकर्ण आहे जालन्यामध्ये, आहे ना, जालन्यात तुमचे पाहुणे असतात कुंभकर्ण. प्रदीप माझा मित्र आहे. कुंभकर्णाला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस त्याची पत्नी निद्रा देवी ते भगवंताला आले म्हणजे माझ्या पतीला मारलं, मी कुठं जाऊ? ते बरोबर आहे तिचा प्रश्न, तुम्ही माझ्या पतीला मारलं, मी ते म्हणे तुझं कल्याण, आता देवाचं सांग ना, ते तुझं कल्याण व्हायचं असेल तर कथेला गेलं पाहिजे, जाय म्हणे कथेला. म्हणजे बरं, इथं आल्यानंतर ते पाहिजे ज्याचं चित्त ठिकाणावर नाही, बरोबर असं गिराईक शोधती कोण? निद्रा देवी, आणि बसते त्याच्यावर जाऊन. म्हणून कीर्तनात कथेत बरेच जण झोपलेले असतात, ते निद्रा देवी तिथं आले. कीर्तने बैसता देद्रे नागरी, कीर्तने निद्रे नागरी, कीर्तने बैसता देद्रे नागरी, कीर्तने निद्रे नागरी, अत्यंत प्रेमाने जर आपण ते घेत असो तर निद्रा देवी येणार नाही लक्षात. हो, म्हणून कथेला येत असताना शक्यतो फलाहार करावा, कमी खावं, सावध बसावं, चित्त शुद्ध असावं, शरीर शुद्ध असावं, अन्न पाणी कमी घ्यावं, जेणेकरून कथेमध्ये व्यत्यय येणार नाही. सर्वांगाचे कान करून आपल्याला ऐकावं आणि आपल्या कल्याणाची हिताची गोष्ट सांगायला लागलेले म्हणून आपण ती ऐकली पाहिजे, अशा भावाने ऐकावं. वक्त्यावर जर श्रद्धा नसेल तर ऐकू शकत नाही. वक्त्यावर श्रद्धा असावी, ग्रंथावर श्रद्धा असावी, परमेश्वरावर श्रद्धा असावी, संतांवर श्रद्धा असावी, आई वडिलांवर श्रद्धा असावी. महाराज श्रद्धा असली पाहिजे, अंधश्रद्धा नसली पाहिजे आणि अश्रद्धा तर नसली पाहिजे. काय हे नास्तिक लोक आहेत, नास्तिक आणि त्याचा अभिमान आहे. त्यांना अर्ध्याचं वर्णन करू, यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यकली केशव कीर्तना. कलियुगा कलियुगा
कलीला का मारणार नाही, मारून उपयोग नाही. त्यांनी सांगितलं ना, जे कलियुगात कीर्तन करतील त्याला नारायण भेट देणार असेल तर मग मी माझं काय चालू शकेल. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. म्हणून कलियुगात सावध राहा. अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये एक शब्द वापरलेला आहे, गुडाकेशा. त्याला एक संबोधन आहे, विशेषण आहे, गुडाकेश. गुडाकेश म्हणजे काय? ज्याने निद्रेला जिंकलेला, झोपेला जिंका कलियुगात आहोत आपण. संयत झोप असली पाहिजे, झोपेला ताब्यात ठेवलं पाहिजे, सावध राहिलो पाहिजे आणि सततम कीर्तयन्तो माम. ओ सततम कीर्तयन्तो माम. किती प्रमाणात देऊ तुम्हाला? सदा नाम घोष करू हरी कथा. ओ सदा सदा रिकामा अर्धघडी रिकामा अर्धघडी सुद्धा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पारख. या सगळ्या प्रमाणात काय सांगितलेलं आहे? करावी तातडी मामाची. सावध व्हा, कलियुगामध्ये सावध व्हा. कलियुगामध्ये कलीच्या ताब्यात जाऊ नका, भगवंताला आश्रय घ्या. माझे वडील नेहमी मला सांगायचे की एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला गेलो, गेटचा आवाज आला की म्हणून कुत्रा भुकत असतो आणि तिथे लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावधान. मग आपण त्या कुत्र्याला हाड करावं का मालकाला हाका मारावं? का घराच्या व्यवहार माहिती आपण मालकाला हाक मारतो, पटेल तुम्हाला भेटायला आलो. मग नंतर काळजी करू नका, तो झाला ए टॉमी टॉमी म्हटलं की पळत तुम्हाला या आता काळजी करू नका. तुम्ही टॉमीच्या मागे लागले असता एक पाऊल पुढे जाऊ दिलं नसतं. तसं कलियुगामध्ये तुम्ही कलीला मी हरवतो असं नका म्हणू. त्याला नाही हरवता येणार, नारायणाला हरवता. त्या नारायणाने सांगितलं त्या कलीला माझ्या तुझं काही चालणार, माझा भक्त आहे, लिहू दे त्याला. काय साधू संतांनी निर्लज्ज हरिभक्ती करा सांगितलं, याच्यापेक्षा काय सांगायचं? काय सांगितलं? हरिभक्ती निर्लज्ज, लाज बाळगू नका भक्ती करण्यात. मंदिर आहे, मंदिर झाडून काढणे, स्वच्छ करणे, सगळं टाकणे मंदिरामध्ये, देवाची सेवा करणे, याच्याला काय लाज बाळगायची? जे जे जमेल ते जे टाकता येईल, काय करता येईल आपल्याला भक्ती. वास्तविक पाहता नवविधा भक्तीचं वर्णन भागवतात आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यभाव, निवेदनम. नवविधा भक्ती आहे. त्यातली पहिली भक्ती श्रवणम, तुम्ही करत आहात. दुसरी भक्ती कीर्तनम, कीर्तन गायन करणे आम्ही करत आहोत. त्यातली एकाने मला विचारलं सगळ्यात 9 पैकी श्रेष्ठ भक्ती कोणती आहे? मग मी आमच्या गुरु महाराजांना विचारलं. त्यांनी सांगितलं कृपालुजी महाराजांनी सुद्धा याचं वर्णन केलं. सगळ्यात श्रेष्ठ जर भक्ती कोणती असेल तर जी भक्त प्रल्हादाने केली, स्मरण भक्ती. कीर्तन भक्तीला सुद्धा धोतर बितर फटका लागतो. काय श्रवण भक्तीला आवरून यावं लागतं मंदिरामध्ये. स्मरण भक्तीला काय करावं लागतं? म्हणजे तुम्ही घरामध्ये झोपलेले आहात, पडलेले आहात. चैतन्य महाराज परवा बोलताना एका ठिकाणी छान बोलले, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचा, झोपून वाचा, पडून वाचा, पाय वर करून वाचा, पण वाचा. म्हणजे तो वाचा काय, तसं तुम्ही स्मरण करा, भगवंताचं स्मरण करा, रोज करा, नित्य करा. स्मरण भक्ती श्रेष्ठ आहे. आणि कलियुगामध्ये कीर्तन केलं पाहिजे. सांगितलं कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग, कीर्तनाने अंग हरिरूप. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नारद महर्षी भक्तीला देत आहे की तू सांगितलं की सगळ्या पदार्थाचं सत्व का निघून गेलं. त्यांनी सांगितलं की सारसत्व कसं गेलं. अधर्म, अपवित्रता, त्यामुळे सारतत्व निघून गेलं. पवित्रता,
शरीर पवित्र ठेवा, अन्न पवित्र खा, अन्नमयम मनः, जे अन्न खातो त्याने मन तयार होत असतं, देवाला अर्पण करायचं, नमस्कार करायचा, जेवढं जपता येईल तेवढं जपायचं. कथेतील सत्व गेलं त्याचं कारण आहे, पैसा घेऊन कथा सांगितल्या चालल्या, कथेतील सत्व. तीर्थातील सत्व गेलं, तीर्थामध्ये अन्न पाणी विकलं जाऊ लागलं, तीर्थातलं सत्व गेलं. तपातलं सार कमी झालं, चित्त दोषाने झाल्यामुळे तप आता होत नाही, काही तप होत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही लावी तरी व्यर्थ. चित्त शुद्ध करा, ध्यानातलं सत्व निघून गेलं, म्हणून कथा आपण श्रवण केली पाहिजे. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर भक्तिमय महाराज माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. भक्ती देवी, तू प्रश्न विचारला होता, देव काय डोळे बंद करून बसलाय का? देवाला कळत नाही का कलियुगात काय चाललं ते? त्यावेळेस नारद महर्षी सांगताय, अरे देवाला सगळं कळतंय, पण देवाने मनुष्य जन्म दिला आणि त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय? मनुष्याला स्वातंत्र्य. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले म्हणून ते म्हणले याच्या कर्मात मी हस्तक्षेप नाही करणार, यांना स्वातंत्र्य दिले ना. अहो साधू संतांनी काय सांगितलं? सायासे करीशी प्रपंच दिलनिशी, हरीशी न भजसी. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं देव काही करणार नाही, एवढंच नाही, तुम्ही सुद्धा फक्त प्रयत्न करायचे तर भक्तीसाठी करा. आणि संसारात कसं राहा? तुका म्हणे उगीचे राहा, जे जे होईल ते ते पहा. महाराज सावता महाराजांचा एक अनुभव आहे, आणि त्यांनी सांगितलं काही नाही, तुम्ही जसा वेळ असेल तसा राहा, समयाला काय व्हा, समयासी सादर भावे, सादर भावे देव केली धरती राहे, देव केली धरती राहे. सादर भावे देव केली धरती राहे, देव केली धरती राहे. कोणी बसी पैसोनी हाती करा, कोणी बसी पालकी सुमितारा, कोणी सुमितारा, कोणी दिवसी पाया काचा, कोणी दिवशी पाया काचा. चालत जावे, चालत जावे, देव केली धरती राहे, देव केली धरती राहे, देव केली धरती सावता महाराजांचा अनुभव आहे. आणि सावता महाराजांनी सांगितलं, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. बा संसारामध्ये दुःखी होऊ नका. तुकाराम महाराजांनी तर भेटायला येणाऱ्याला बोलले, ते रागावले त्याला, नका मजपशी वधू प्रपंचाचे विषय. माझ्याजवळ प्रपंच बोलूच नका म्हणा. आपण काय बोलतो एकमेकांना? प्रपंचच बोलतो, दुसरं काय बोलतो? एकमेकांना भेटल्यावर परमार्थ बोलला पाहिजे. साधू संत काय म्हटले ते सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या तीनही प्रश्नांचं उत्तर दिलं. शेवटी थकून त्या देवीने विचारलं, भक्ती देवी म्हणजे नारद महर्षीला, मुनेश्वर आपण सांगितलंय असं कोणतं साधन आहे, सत्कर्म आहे, कोणतं अनुष्ठान करावं मी की ज्यामुळे माझे 2 मुलं जिवंत होतील, सशक्त होतील, भक्ती वैराग्य ज्ञान हे चांगले होतील आणि त्यांना सुख मिळेल, हे कृपा करून मला सांगा.
हे सगळं रूपकात्मक असलं तरी आपण काय वर्णन झालं लक्षात येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची मुभी सांगतो या भागवताला पूरक असे वाचो ज्ञानी विनयी के उपाय करिशी जितुके ये कुंभिसी अधिके रुखिये. हो त्या ज्ञानाशिवाय कल्याणच होणार नाही लक्षात घ्या. आणि ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही. म्हणून भक्तीचे दोन मुलं अत्यंत महत्वाचे. गंध लावला, धोतरे, छाप, मृदंग आहे, टाळे आणि गाय लागलेलो आहे, भक्ती आहे. पण अंतःकरणात वैराग्य आहे का? गायन करणाऱ्यांना गायनातलं प्रेम आहे का हे झाल्यानंतर मला काय मिळणार आहे याच्याकडे लक्ष आहे. कथाकाराला कथेतून काय मिळते याच्याकडे लक्ष आहे की कथेमध्ये प्रेम आहे, वैराग्य आहे का? मी 20-22 वर्ष झालो, पण पहिल्याच कीर्तनाच्या वेळेस माझ्या गुरु महाराजांनी मला आदेश दिला होता की खबरदार, जर तू ठरून पैसे ठरून कीर्तन करशील. माझ्या कानावर आलं नाही, म्हणजे आज ते ब्रह्मलीन झाले, पण त्याचा शब्द आलो नाही. कीर्तन, प्रवचन, कथा पैसे घेऊन, अरे तरी तू वाटवून झालं ना सगळं. नाही, तुम्ही निष्काम तुम्हाला कमी पडत नाही. देणारे देतात, तुमचा खर्च लक्षात घेतात, त्याची काळजी नाही, पण ठरून नाही. सत्व घ्यायचं, कथेतलं सत्व घ्यायचं. आणि आपण सुद्धा अत्यंत शुद्ध अंतःकरणाने आलो पाहिजे. काय मंदिरांमध्ये गर्दी वाढली, पण सगळी मागणाऱ्यांची गर्दी. देवा मुलगा नाही, देवा घरदार नाही, देवा नोकरी नाही, सगळे भिकारी मागणार आहे. अरे त्या भक्त प्रल्हादाला सांगितलं होतं माग काय पाहिजे, तो म्हणला देवा मला काहीच मागायचं नाही. तेवढा माग, मला द्यायची इच्छा आहे तुला. त्याने सांगितलं देवा मला तुला काही मागण्याची इच्छा होऊ नये, हेच दे. काय मागावं? मागूच नाही. काही मागणी आम्हा नवची वडिलांची काही मागणं आम्हाला उचित नाही, अनुचित आहे. काही मागणार नाही, मागूच नाही. कारण अन्न, मान, धन कसं मिळतं हे तो प्रारब्धामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून नारद महर्षीने सांगायला सुरुवात केली. 2-3 गोष्टी तुला सांगतो. सत्कर्म 4 प्रकारे केले जातात. सत्कर्माचे 4 प्रकार तुम्हाला करायचे, मला करायचे. एक, द्रव्य यज्ञ केला पाहिजे. द्रव्य यज्ञ म्हणजे काय? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विवेक करी. शास्त्र सांगतं तुम्ही 10 रुपये जर कमवत असाल तर त्यातले 2 रुपये तुम्ही धर्म कार्याला खर्च केले. माझ्या कॉलनीमध्ये मंदिर आहे, मंदिराला काय लागत असेल माझ्याकडून फुलांची पाकळी घ्या. धर्म कार्य चालणार आहे, समाजाचं कल्याण आहे, आमचं कल्याण आहे. म्हणून द्रव्य यज्ञ केला पाहिजे. एक तपोयज्ञ, कोणतंही कार्य जर असेल नित्य केलं पाहिजे. नित्य भागवत कथा आहे, एकदा करून जमणार नाही. नेहमी भागवत कथा करणं, ऐकून कल्याण होणार. तप, त्याला तप म्हणतात. आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे, तप आहे. अखंड हरिनाम सप्ताह बंद नाही पडला, भागवत कथा बंद नाही पडली. अधिक मासामध्ये जे काही उपक्रम बंद नाही पडले पाहिजे. रोज जर एकादशीला काकडा असेल बंद नाही पडला, हरिपाठ असेल बंद नाही पडला पाहिजे. त्याला तप म्हटलं. घरातही तप पाहिजे. सकाळी स्नान केलं की देवपूजा केली पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, ईश्वर सेवा करा. ईश्वर सेवेचं फळ आहे तुम्हाला संतांची भेटी होत असते. हो, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे परी हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ गाडे भाग्य का मनुष्य. नाथ महाराजांनी वर्णन केले. संतांची बहु अवघड आहे संत भेटी परी जगतेती करुणा. देवाची पूजा केली की संतांची भेट घालून देतात. संतांची पूजा केली की ते शास्त्र सांगत असतात. आणि शास्त्र कळालं की आत्मा प्रगट होत
यज्ञ आहे, योग नैमित्तिक कर्मामध्ये होम हवन या ज्या बाबी आहेत, वास्तविक पाहता शुद्ध अंतःकरणाने श्रवण करणं हे पण यज्ञ. वाघ यज्ञ येणे वाघ यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे यज्ञ यज्ञ झाला पाहिजे. हा आमचा वाघ यज्ञ चालू आहे. आणि स्वाध्याय यज्ञ. स्वाध्याय म्हणजे काय? स्वाध्यायान्मा प्रमदा. अरे रोज अभ्यास करा. ज्ञानेश्वरीच्या रोज 10 तरी गोव्या वाचल्या पाहिजे, गाथा एक तरी अभंग वाचला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. माझ्याकडे ग्रंथांचं भांडार आहे. नियमित त्या ग्रंथांमध्ये मला रत व्हायचं, त्याला रत म्हटलेलं आहे. आवड. आवड. आपल्याला वाचायचा कंटाळा असेल तर ऐका, ऐकायचा कंटाळा असेल तर परमेश्वराचं नामस्मरण करा, रामनामाचा जप करा, पण स्वाध्याय करायला कधी कंटाळा करू. हो, तुकाराम महाराजांनी स्वाध्याय पण केला आणि केलेला अभ्यास वाटलाही. सेवितो हा रस वाटितो वानिका. आणि पुन्हा म्हणतात घ्या रे होऊ नका रानवरी. रानवरी म्हणजे काय? अरे रानाला पडू नका रे. अरे घ्या रे, मी तुमच्यासाठी आणणार आहे. हा रस घ्या. रस उपैसा. रस म्हणजे आनंद. आनंद द्यायला आलेलो. आनंद घ्या. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तिथी चित्तम आणि म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्ती कशी केली पाहिजे त्याचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत प्रेमाने केली पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा. कथा करायची आम्हाला. कथा कुठे केली पाहिजे त्यांनी सांगितलं. तर त्याचे ठिकाण कसं असलं पाहिजे, किती दिवसाची कथा केली पाहिजे. भागवतामध्ये सुरुवातीला वर्णन केले 7 दिवस. वास्तविक कथा त्यांनी 7 दिवस नाही, नेहमी कथा केली पाहिजे, अखंड कथा केली पाहिजे. पण आता अखंड कोणी येऊ शकणार म्हणून सांगितलं किंवा 7 दिवस करा, 10 दिवस करा, 15 दिवस करा, महिनाभर करा, पण किमान 7 करा. स्कंद 12 आहेत आणि 7 दिवसात सांगायचे. कसं शक्य? मग काही कथा शॉर्ट मध्ये शॉर्ट. अरे त्या कथांचा अभ्यास करायचा आहे आम्हाला. कथा अभ्यासायच्या आणि किमान 7 दिवसाची कथा केली पाहिजे. कुठे गेली पाहिजे त्याचं वर्णन केलेलं आहे. नदी किनाऱ्यावर, वाळवंटामध्ये, तीर्थाच्या ठिकाणी, नाहीतरी मंदिरामध्ये कथा केली पाहिजे. या भागवतात सांगितलेलं एक ठिकाण आपलं जुळून आलं. मंदिरात कथा केली पाहिजे. बरं, आपण मंदिरात काय? मंदिरामध्ये चित्त शुद्ध असतं, पवित्र असतं. इथे कथा केली पाहिजे. आणि म्हणून ही कथा या ठिकाणी होत आहे. भागवत कथा या बाबतीमध्ये एक कथा आलेली आहे. ती अतिशय थोडक्यात सांगतो, कारण वेळ होत आलेला आहे.